गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मग फायनली आमचं स्टेशन आला आणि आम्ही उतरलो. तर आम्ही नागरकोल स्टेशनला उतरलेलो आणि तिकडनं पुढे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आम्हाला जायचं होतं. तर स्टेशनच्या बाहेर आलो तिकडे ऑटो, टॅक्सीच ऑप्शन असतात. मग आम्ही टॅक्सी केली आणि मग टॅक्सीमध्ये बसून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकरता. तर आम्ही जाणार होतो फर्स्ट कन्याकुमारीला. तर कन्याकुमारी नागरकोल स्टेशनवरनं 45 मिनिट्स लांब आहे. तर तिकडनं रस्त्यात एवढा भारी व्ह्यू म्हणजे जिकडे-तिकडे ग्रीनी होतं पूर्ण मस्त. आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केलं बालाजी हॉटेलमध्ये आणि त्यानंतर तिथली सर्व्हिस एवढी भारी ती लोकच आपलं लगेज वगैरे सगळं आपल्या रूमपर्यंत पोहोचून देतात. लिफ्टमध्ये आम्ही सगळं सामान लोड केला. सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही गेलो आमच्या रूममध्ये चालू रूम एवढा भारी गाईज. स्पेशियस आहे, खूप लक्झरियस टाईप आहे, एकदम मस्त. आमची साक्षी तर जाऊन आधी झोपलीच खूप. आणि तिथल्या बाल्कनी मधून ना एवढा भारी व्ह्यू दिसतो बघा. मम्मी पप्पा आधीच व्ह्यू बघायला गेले. त्या कन्याकुमारीचा समुद्र जो आहे तिथला व्ह्यू दिसतो एकदम मस्त. पीस वाटलं. मस्त असं रेडी झालो आणि गेलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यावर आम्ही गेलो कन्याकुमारीचा फर्स्ट स्पॉट फिरायला. तर फर्स्ट आम्ही जाणार होतो स्वामी विवेकानंद टेम्पलला. तर ते जे होतं पाण्यांच्या मधोमधी होतं समुद्राच्या. तर त्याकरता आम्हाला शिप किंवा बोटने जायचं होतं. तर त्याचंच तिकीट आम्ही काढायला गेलेलो. तिकीट वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही गेलो तिथे लाईनमध्ये. बोटमध्ये गेलो आणि लाईफ जॅकेट सगळ्यांना कंपल्सरीच होते. तर ते त्यांनी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आणि मग आमची बोट चालायला लागली. तर एवढा भारी व्ह्यू दिसत होतं ना. पूर्ण जे समुद्राचं पाणी आहे पूर्ण असं ग्लाससारखं होतं मस्त एकदम ब्लू कलरचा. तर त्यानंतर मग पूर्ण असं समुद्राच्या मधोमध्ये होतं. तर आम्हाला जायला 20 to 25 मिनिट्स लागले आणि मग आम्ही तिकडे उतरलो. तिकडे एवढी अशी हवा चालू होती ना, एकदम असं कोणी असेल ना तर डायरेक्ट उडून जाईल. आमची फोन डायरेक्ट अशी उडायला करत होती. तर त्यानंतर हे आहे स्वामी विवेकानंदचं टेम्पल. तर आम्ही तिकडंच गेलेलो. तिथे गेल्यावर एवढं भारी वाटत होतं ना, आजूबाजूला सगळं समुद्र आणि मध्ये फक्त ते असं स्मारक आणि टेम्पल होतं. एवढं भारी वाटत होतं ना, मस्त पीस वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही गेलो वरती मंदिरात. तर गाईज मधातला शूट करताच आला नाही कारण का मध्ये व्हिडिओ फोटोज अलावच नाहीये, स्ट्रिक्टली अलाव नाहीये. त्याकरता आता आम्ही चाललो नेक्स्ट स्पॉटला. तर नेक्स्ट स्पॉट खूप भारी असणार आहे मस्त. इकडे एवढी हवा आहे ना का आमची फोन डायरेक्ट अशी हातातून सटकायला करत होती कारण का आजूबाजूला सगळं समुद्र आहे आणि पूर्ण थंडीगार हवा जी आहे ती एकदम जोरात येते इकडे. खूप तुम्ही बघाच कसे डायरेक्ट केस वगैरे सगळे उडतात ते बघा. आणि त्यानंतर आता आम्ही जाणार होतो ग्लास ब्रिजला गाईज. इंडियाचा फर्स्ट सी ग्लास ब्रिज आहे गाईज. खूप भारी वाटतं. तर बघा तुम्ही मस्त असं ग्लासच्या याच्यातून पाणी दिसतंय. असं स्टार्टिंगला म्हणजे अशी घाबरलेलीच थोडी की बाबा पाणी, बट मग नंतर ना खूप असं मस्त वाटत होतं दुरून बघून. तर इकडे आम्हाला या स्टॅच्यूला जायचं होतं. तर गाईज आता वरती चालू आहे स्टॅच्यू बघायला. इथली खास बात आहे का इकडं जे पण आहे ते दगडात असं कोरलेलं आहे मस्त. आणि मग हाच येतो ग्लास ब्रिज जो जिकडनं आपण आलो. तर मग इकडे ना वरतीच येतो स्टॅच्यू. त्याचं नाव आहे तिरुवोल्युवर. हे साऊथच्या लोकांनी ते बनवलं आहे. आणि मग तिकडनं वरतून एवढी हवा येत होती ना, खालच्यापेक्षा जास्त वरती जाम हवा येत होती. मग अशी फोन तर काय अशी माणसं पण डायरेक्ट इकडनं तिकडनं हालत होती. पूर्ण केस ते काय ड्रेस वगैरे सगळं अवतार असा भुतिया झालेला आमचा. आणि त्यानंतर मग आम्ही थोडे फोटोज वगैरे शूट केले आणि मग आम्ही निघालो कारण की आम्हाला जायचं होतं नेक्स्ट स्पॉटला. तर मग हवाच एवढी होती का तिकडे असं थांबवतच नव्हतं आम्हाला, असं वाटतंय कधी जातो. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो त्याच बोटने. तीच लोक आपल्याला ड्रॉप आणि पिक करतात आणि तिकडेच आपण गेलेलो बघा. हे 2 स्टॅच्यू आहे. एक स्वामी विवेकानंदचा आहे आणि तो तिरुवोल्युवरचा स्टॅच्यू. तर मग दुरून पण व्ह्यू जाम भारी दिसतो. असं वाटतच नाही का ते एवढं लांब आहे. असं वाटतं आपल्याच जवळच आहे ते बघायला. जाम भारी. मग आम्ही चाललेलो आता आमच्या नेक्स्ट स्पॉटला. तर मग मम्मी इकडे सगळे त्याचे फोटोज वगैरे क्लिक करते. तिचं म्हणणं आहे आता कधी येतो आणि काय. जायच्या आधी आम्ही तिकडचं नारळ पाणी पिलं आणि मला असं वाटलं तिकडे नारळ पाणी स्वस्त असेल, बट नो गाईज.
आपल्या एवढीच प्राईज आहे तिकडे नारळ पाण्याची पण, बट ओके चांगलं होतं. मग नंतर मग आम्ही निघालो दर्शनाला. तर हे आहे श्री कन्याकुमारी मातेचं मंदिर. तर हा तिथला एंट्रन्स आहे आणि तिथला आर्किटेक्ट एवढा भारी ना, म्हणजे तिथल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही जा, सगळे आर्किटेक्टमुळे साऊथचे मंदिर खूप फेमस आहे. तर एवढं मस्त शांतता, एकदम एकदम शांतता. आणि इकडे ना असं एक मस्त मंदिर होतं ते. तर नंतर मग हे तिथलंच मंदिर आहे आणि मग मस्त असं आमचं दर्शन झालं. तिथल्या कुठल्याही मंदिरात फोनमध्ये अलावच नाही आहे, बॅगेतच ठेवावं लागतं स्ट्रिक्टली. आणि नंतर मग आम्ही गेलो लंच करायला. असं डोकं वगैरे असं दुखत होतं डायरेक्ट त्या हवामुळे, सगळं अवतार असा बिघडलेला सगळं. तर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि नंतर मग लंच वगैरे केलं आम्ही तिकडे. आणि त्यानंतर मग आम्ही जायला निघालो नेक्स्ट स्पॉटला. तर मग तिकडनं ऑटो टॅक्सीचे ऑप्शन असतात, तर आम्ही ऑटो केलं आणि जायला निघालो नेक्स्ट स्पॉटला. तर मग आम्ही आलेलो इथला सनसेट पॉईंट बघायला. तर ॲक्च्युली आम्हाला झालं लेट इकडे यायला आणि सनसेट होऊन गेलेला. तर मग आम्हाला तिकडे काही बघायलाच भेटला नाही. आणि मस्त तिकडे ना अशी रेती होती, पूर्ण समुद्राच्या ह्याच्यात मस्त अशी रेती होती. तिकडे पण एकदम भारी वाटत होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज मस्त बघा, मस्त अशा लाटांचा आवाज येत होता. शांतता वाटत होती तिकडे पण एकदम भारी मस्त. आणि नंतर मग परत आम्ही तिथल्या स्टॅच्यूलाच गेलेलो कन्याकुमारीच्या इथे. तर नाईटचा व्ह्यू पण जाम भारी दिसत होता मस्त. तर असा गेला आमचा डे 1 कन्याकुमारीमध्ये. भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत टाटा बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.